मला काही नाही होणार आहे. बहीणच तू माझी. तुला प्रोटेक्ट करणं रिस्पॉन्सिबिलिटी आहे माझी प्राजू. दरवर्षी राखी बांधतेस ते काय फॅशन म्हणून? त्यामागे एक विश्वास आहे ना. मग डोंट वरी, तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. जो कोणी तुझ्या वाकड्यात जाईल त्याला मी शिक्षा करेन. आणि त्यासाठी एनसी होऊ दे, अरेस्ट होऊ दे, नाही तर काही होऊ दे, मला फरक पडत नाही. फक्त तुझ्या डोळ्यात मला पाणी नाही बघायचंय प्राजू. प्लीज रडू नको. दॅट्स ऑल दॅट मॅटर्स. मी तुम्हाला एवढं समज बोललो म्हणूनच तुम्ही असं वागायला लागले. लई दुःख दिलं मी तुम्हाला. माझ्या बोलण्याचा तुमच्या मनावर एवढा परिणाम होईल असं विचारच नाही केला. चुकलो मी. मला माफ करा. मला माफ करा. गौऱ्या, का गेलीस मला सोडून? बघ कमळी कसं करतोय. काय झालं एवढं कुणालाच सांगत नाहीये तू. आतल्या आत नुसतं कुडत बसलाय. पण माझी खात्री आहे नक्की काहीतरी खूप वाईट घडलं असणार आहे ग. काहीतरी भयंकर घडलं असेल ज्याचं दुःख हा असं आत मनात आत आत दाबून ठेवतोय. आपल्याला कोणालाच काही सांगत नाही. तुला काय वाटतं ग, काय असेल त्याच्या मनामध्ये? का अशी अवस्था झाली त्याची? कमळी, मी आई आहे ग त्याची, पण तरी आपल्या मनातलं काही सांगत नाही मला. तू आता काय करू मी? आजी, तुम्ही नका काळजी करू. लवकरच सगळं ठीक होईल. कसं? ऐक ना, माझं काम केलंस? मी तुला सांगितलं होतं की या मुलींपैकी एका मुलीचा फोटो ऋषीला दाखव. आवडली का त्याला मुलगी? काय आहे, मी आता त्या मुलीला भेटणार आहे. अरे कमळी, राजन काका कसे आहेत आता? नाही, शुद्धीवर आले की अजूनही बेशुद्धच आहेत? रोहित, कमळी, कसा आहे ग राजन आता? मी अन्नपूर्णा ताईंना फोन केला होता. बरं आहेत आता. कमळी, तुला आत्ता जसे तुझे बाबा दिसत आहेत ना, राजन तसा अजिबात नाही. गेले अनेक वर्ष मी त्याला ओळखते. राजन खूप चांगला आहे, खूप प्रामाणिक आहे. हल्ली त्याला काय झालंय ना, मला तेच कळत नाही. का असा वागतोय? मला वाटतं त्याला ना मनात कुठली तरी गोष्ट खाते आणि तो ती आपल्या कुणाशी शेअर करत नाही. तू प्रयत्न केलास त्याला विचारायचा की त्याला काय होतंय, तो असा का वागतोय? मी विचारलं, खरं त्यांनी काय सांगितलं नाही. अनेक वर्ष राजननी आणि अन्नपूर्णा ताईंनी तुझी वाट बघितली कमळी. आणि जेव्हा तू त्यांच्या आयुष्यात आलीस ना, तेव्हाचा त्यांचा आनंद मी कधीच विसरू शकत नाही. इतके खुश होते ना दोघं. तुला खरं सांगते, तू त्यांचा आनंद आहेस, त्यांचा आधार आहेस. आता तुलाच त्यांना सांभाळायचंय, कळलं?
ऋषी काय आटोपलं लेक्चर? चल कमळे, अभ्यासाला बसूया. रोहित, काय चाललंय तुझं? कसली भाषा वापरतोयस? काही झालं तरी राजन तिचे वडील आहेत. हल्ली फार उद्धटासारखं बोलायला लागलेस ना तू. अँड आय एम नॉट लाइकिंग दिस. कमळे, तू ठीक आहेस ना? व काय ग, का अशी कशी काय पडलीस? जरा खाली बघून चालायचं ना. हा, तुम्ही मुली म्हणजे ना असं वर आकाशाकडे बघून चालता. लागलं का तुला? लागलं नाहीये ना? मी ठीक आहे, मला काय नाही झालं. हो कडू आजी, मुद्दाम केलास ना हे? काय काय उर्मटासारखं बोलतेस? आणि मी कशाला तिला मुद्दामून पाडवेन? काय वेळ लागलाय का? मी नुसती आपली अशी उभी होते आता. म्हणजे माझ्या काही पाठीला डोळे आहेत की तुम्हाला पाडवेन मी? अगं उलट मी तिची चौकशी करते, विचारपूस करते, काही लागलं नाही ना, आणि तू मलाच उद्धटासारखं उत्तर देतेस. म्हणायचं वय आम्ही काय खुळा आहे काय? आणि असं चुकून पाय लागतोय तुमचा. दम करायचं ते करायचं आणि वरलंही चांगलं असल्याचं आव्हानायचं. हे लय भारी जमते तुम्हाला.